हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप मस्त अगदी चटपटीत असा बांगडा फ्राय बघणार आहोत. तेही अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करणार आहोत. अगदी मस्त चटपटीत लागतो आणि छान असा हा बांगडा कुरकुरीत एक अर्धा पाऊण तास तरी छान कुरकुरीत राहतो. तर हा बांगडा तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा असाच खाल्लात तरीसुद्धा खूप चटपटीत लागतो. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असली ना तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे 2 बांगडे घेतलेले आहेत. ते आतून स्वच्छ धुवून व्यवस्थित असे छान चाकूने कट मारून घेतलेले आहेत. खूप जास्त कट मारून घेतले जेणेकरून आतमध्ये छान आपला हा मसाला मुरला जाईल. तर इथे लिंबू छान दोन्ही साईडने मी पिळून घेणार आहे. लिंबू नसेल तर इथे चिंच वापरली तरीसुद्धा चालेल किंवा मग आमसूल वापरलात तरीसुद्धा चालेल. बांगड्याला चटपटीत यावा याच्यासाठी आपण लिंबू लावून घेणार आहोत. तर पूर्ण 1 लिंबू मी याला दोन्ही बांगड्यांना लावून घेतलेला आहे. कट मारलेल्या ह्याच्यामध्ये छान लिंबूचा रस मुरला जातो आणि छान हे बांगडेसुद्धा चटपटीत लागतात. तर लिंबू लावून घेतल्यानंतर अगदीच थोडीशी हळद लावून घेते आणि चवीपुरतं मीठ. तर या पद्धतीने चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं तिखट टाकून घेणार आहे. तिखट घरगुती आहे तरी इथं 1 चमचाभर मी 1 टेबलस्पून एवढं टाकून घेतलेलं आहे. एक छोट्या चमच्याने इथं गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्याच छोट्या चमच्याने मी इथं धनिया पावडर टाकून घेतलेली आहे. या पद्धतीने अगदी अर्धा चमचा एवढं मी इथं आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे. आलं लसूण पेस्ट घरी बनवून टाकलात तरीसुद्धा चालेल. तर हे सर्व साहित्य छान या बांगड्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो मसाला तयार केला आहे तो आतपर्यंत व्यवस्थित मुरला जाईल. अगदी व्यवस्थित असा चोळून घ्यायचा. जे कट मार्क दिलेले आहेत बांगड्याला त्याच्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि बांगडासुद्धा खायला अगदी चविष्ट लागतो. तर व्यवस्थित असा हा मी मसाला लावून घेते. तर मसाला लावून झाल्यानंतर बांगडा एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत बांगड्याला त्याचं ड्राय कोटिंग बनवून घ्यायचं आहे. ड्राय मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी इथे मी 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे बारीकवाला. 1 टेबलस्पून एवढं तांदळाची पिठी घेतलेली आहे. अगदी आपण घरी भाकरी बनवतो तीच पिठी घेतलेली आहे. या पद्धतीने चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण बांगड्याला वापरलेलं आहे पण इथं बाहेर जे आपण ड्राय मिश्रण बनवतो त्याच्या चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत. हळद टाकली थोडीशी आणि इथं अर्धा चमचा एवढं घरगुती लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आता बांगड्याला छान चटपटीतपणा यावा याच्यासाठी इथं मसाल्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने 1-2 चमचे मी इथं आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडर घेतली ना तर मसाल्याला ड्राय मसाला जो बनवत आहोत त्याला अगदी मस्त चटपटीत अशी चव लागते आणि जर आपण बांगडा भाजतो तेव्हा खाण्यासाठी मस्त असा चटपटीत लागतो. तर हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं हे मिसळून घ्यायचं. आता हे ड्राय मिश्रण तुम्ही जर असंच बंद डब्यामध्ये ठेवलात तरीसुद्धा एक 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. जेव्हा पाहिजे तेव्हा आयत्या वेळी तुम्ही हे बांगडे फ्राय करून घेऊ शकता. तर एक 15 मिनटानंतर बांगडे बघू शकता अगदी छान मॅरिनेट झालेले आहेत. तर हे आपल्याला इथं छान याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असा हा आपला रव्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर दोन्हीही बांगड्यांना व्यवस्थित असं हे मिश्रण मी लावून घेतलेलं आहे. तर इथं तवा एक साईडला गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. तर याच्यामध्ये मी इथं 2 टेबलस्पून एवढं तेल टाकून घेणार आहे. तर इथं आपण शालो फ्राय करतो आहे त्याच्यासाठी 2 टेबलस्पून फक्त तेल टाकून घेतलं. तव्याला व्यवस्थित फिरवून घेतलं तेल आणि हे छान बांगडे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता आणि 1 मिनिटभराने गॅस अगदी मंद ठेवलेला आहे जेणेकरून बांगडे अगदी कुरकुरीत भाजतील. मंद म्हणजे एकदम पण बारीक गॅस केलेला नाही, लो टू मीडियममध्ये ठेवलेला आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर बांगडे बघू शकता अगदी छान एक साईडनं खरपूस रंगावरती भाजलेले आहेत.
तर तेल अगदीच सुकं पडलं, कमी पडलं तर तुम्ही वरतून 1 टेबलस्पून एवढं, 1 चमचाभर तेल तुम्ही अशा पद्धतीने सोडून घेऊन व्यवस्थित असं बांगडा भाजून घ्यायचा आहे. बांगडा भाजण्यासाठी साधारणतः एक 6 ते 7 मिनटं लागलेली आहेत. व्यवस्थित असा हा बांगडा छान भाजलेला आहे. तर दोन्हीही साईडनं अगदी मस्त असा हा बांगडा मी भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने जेव्हा बांगडा भाजला जातो तेव्हा कुरकुरीत जास्त वेळ टिकतो आणि छान असा चटपटीतसुद्धा लागतो. वरचं जे कोटिंग आहे बघू शकता, अगदी छान गोल्डन रंगावरती आलेलं आहे. तर हा बांगडा मी व्यवस्थित असा छान दोन्हीही साईडने आणि मागच्या साईडने सुद्धा व्यवस्थित आरतून परतून भाजून घेतलेला आहे. आपण बांगड्याला सुद्धा लिंबू लावला होता आणि त्याचं जे ड्राय मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये आमचूर पावडर घातली होती ना, त्याने बांगड्याला अगदीच मस्त असा चटपटीतपणा येतो. नक्कीच अशा पद्धतीने बांगडा फ्राय करून बघा. पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने बांगडा फ्राय कराल. तर इथेही बांगडा फ्राय झालेला आहे. बघाल तर अगदी मस्त असा बांगडा फ्राय झाला आहे. सोबतच सोलकढी आणि तांदळाची भाकरी, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. हा बांगडा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. सोलकढीची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे. ती जाऊन नक्कीच बघितली नसेल तर चेक करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय.